नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना 100% अनुदानावर सोयाबीन, तूर, मूग व उडीद या बियाण्यांचं वाटप केलं जाणार आहे आणि याच्या संदर्भातील अर्ज महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून मागवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा सरकारच्या मोफत बियाणे योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा। मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची प्रोसेस आता बदललेली आहे आणि याच नवीन पद्धतीसह आपल्या मोबाईलच्या माध्यमातून मोफत बियाण्यासाठी अर्ज कसा करायचा याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टलवर मोफत बियाणे वाटपासाठी अर्ज कसा करायचा या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाडीबीटीवरील कुठल्याही घटकाचा अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये mahadbt.maharashtra.gov.in असं टाईप करून महाडीबीटीचं पोर्टल ओपन करायचं आहे। मित्रांनो, जर तुम्हाला टाईप करता येत नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता। मित्रांनो, या पेजवरती आल्याच्या नंतर या पेजला खाली स्क्रोल करा। स्क्रोल केल्याच्या नंतर खाली या ठिकाणी पाहू शकता नवीन बदल करण्यात आलेले आहेत। अर्जदार लॉग इन करण्यासाठी पूर्वी तुमचा यूजर ID किंवा आधार नंबरच्या माध्यमातून तुम्ही लॉग इन करू शकत होता, मात्र आता या ठिकाणी फार्मर ID ची आवश्यकता आहे। या ठिकाणी फक्त फार्मर ID वरून शेतकरी लॉग इन करता येणार आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा फार्मर ID टाकायचा आहे। मित्रांनो, तुमचा फार्मर ID व्यवस्थितरित्या टाकून घेतल्याच्या नंतर OTP पाठवा या बटनवरती क्लिक करा। तुमच्या फार्मर ID सोबत रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल। या ठिकाणी पाहू शकता OTP यशस्वीरित्या शेतकरी IDशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे। या ठिकाणी ओके बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला OTP या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे। मित्रांनो, OTP टाईप करून झाल्याच्या नंतर या ठिकाणी OTP तपासा या बटनवरती क्लिक करा। OTP तपासा बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता युअर प्रोफाईल डिटेल्स फेच सक्सेसफुली, म्हणजेच तुमचे प्रोफाईल सक्सेसफुली या ठिकाणी लॉग इन झालेले आहे। आता या ठिकाणी तुमची प्रोफाईल अर्धवट राहिलेली आहे, ती तुम्हाला पूर्ण करायची आहे। या ठिकाणी पाहू शकता वैयक्तिक माहिती आणि जात श्रेणी व अपंगत्व याच्यातील जी माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची सांगितली जाईल ती संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे। या ठिकाणी पाहू शकता ही संपूर्ण माहिती तुमची आपोआप या ठिकाणी आलेली असेल। शेतकऱ्याचा पत्ता आलेला असेल, शेतकऱ्याचं नाव, शेतकऱ्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी आलेला असेल। आता या ठिकाणी तुम्हाला जात श्रेणी व अपंगत्व या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ही माहिती तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढे अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन झालेलं असेल। या ठिकाणी तुम्हाला तुमची जात वर्गवारी निवडायची आहे, SC ST किंवा अदर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर जर शेतकऱ्याचं कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असेल तर या ठिकाणी होय करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे। आणि जर अपंगत्व असेल तर त्याच्या संदर्भातले डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। आता मित्रांनो, ही संपूर्ण माहिती भरून झाल्याच्या नंतर या ठिकाणी सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुमच्या समोर एक वॉर्निंग येईल, कास्ट कॅटेगरी अँड डिसेबिलिटी डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली, म्हणजेच आता तुमची प्रोफाईल 100% पूर्ण झालेली आहे। या ठिकाणी पाहू शकता आता तुम्ही कुठल्याही प्रकारचा अर्ज करू शकता। आता या ठिकाणी घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन झालेलं असेल। या ठिकाणी बरेच ऑप्शन तुमच्या समोर दिसून येतील। त्यातच 3 नंबरला बियाणे वितरण प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक या ऑप्शनच्या समोरील बाबी निवडा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता तुमचा जिल्हा, तालुका, तुमचं गाव, तुमचा फार्मर ID, तुमचा सर्वे नंबर तुमच्या ॲग्रिस्टॅग फार्मर IDच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेला असेल। आता या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा घटक निवडायचा आहे। घटकमध्ये तुम्हाला प्रमाणित बियाणे वितरण हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर पिकाचा प्रकार गळीत धान्य निवडायचं आहे आणि पीक निवड करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला कोणत्या पिकाचं बियाणं मोफत मिळवायचं आहे ते पीक या ठिकाणी निवडायचं आहे। मित्रांनो, खरीप हंगामासाठी फक्त सोयाबीन पिकासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। तूर, मूग आणि उडीद या 3 बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची गरज नाही। या ठिकाणी सोयाबीन पीक निवडून घ्या। मित्रांनो, पीक निवडल्याच्या नंतर प्रस्तावित क्षेत्र हेक्टरमध्ये ज्या क्षेत्रासाठी बियाणं उपलब्ध करायचं आहे
ते क्षेत्र या ठिकाणी टाईप करायचं आहे। मित्रांनो, जर तुम्ही 1 हेक्टर क्षेत्रासाठी बियाण्याचा अर्ज करत असाल तर या ठिकाणी 1 टाईप करा। या ठिकाणी पाहू शकता बियाण्याचे प्रमाण किलोमध्ये तुम्हाला या ठिकाणी दाखवले जाईल। सरकारच्या माध्यमातून 1 हेक्टरसाठी 75 किलो बियाणे मोफत तुम्हाला दिले जाते। आता पुढे मित्रांनो, जतन करा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जतन करा बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे तुमचा अर्ज यशस्वीरित्या समाविष्ट झालेला आहे, तुम्हाला पुन्हा एखादा अर्ज करायचा आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो वरती क्लिक करा। त्यानंतर परत तुम्ही या पेजवरती आलेला असाल। आता या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी ओके बटनवरती क्लिक करायचं आहे। पुढे अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन झालेलं असेल। आता या ठिकाणी तुम्हाला पहा बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही आत्ता केलेला अर्ज या ठिकाणी तुमच्या समोर दिसून येईल। अर्ज सादर करण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती किंवा मार्गदर्शक सूचना लागू राहतील। या ठिकाणी तुम्हाला टिक करायचे आहे। टिक केल्याच्या नंतर पे ॲप्लिकेशन फीस या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे पेमेंटचं प्रोसेस तुम्हाला करायचं आहे। पुढे मित्रांनो, जर तुम्ही यावर्षी महाडीबीटी पोर्टलवर पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर तुम्हाला 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करायचं आहे। जर तुम्ही यापूर्वी एखादा अर्ज करून 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट केलेलं असेल तर तुम्हाला पेमेंट करण्याची आवश्यकता नाही। आता या ठिकाणी पाहू शकता पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे। आता या ठिकाणी मेक पेमेंट या बटनवरती क्लिक करून आपलं पेमेंट करायचं आहे। पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत। यातील क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या उजव्या साईडला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता पेमेंटच्या पद्धती तुमच्या समोर दाखवलेल्या आहेत। या ठिकाणी जर तुम्ही फोनपे, गुगल पेद्वारे, UPI द्वारे पेमेंट करत असाल तर UPI वरती क्लिक करा। नेट बँकिंगने करत असाल तर नेट बँकिंगवरती क्लिक करा। क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचं सुद्धा ऑप्शन आहे, वॉलेटचं सुद्धा आहे आणि या ठिकाणी QR वरती क्लिक करून तुम्ही QR स्कॅन करून सुद्धा हे पेमेंट करू शकता। मित्रांनो, पेमेंट केल्याच्या नंतर पेमेंटची रिसिप्ट घ्यायला विसरू नका। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर मोफत बियाण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। मित्रांनो, हा अर्ज केल्याच्या नंतर लवकरच विभागाच्या माध्यमातून या अर्जांची सोडत केली जाईल। सोडत झाल्याच्या नंतर तुमची निवड झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक मेसेज पाठवला जाईल आणि तो मेसेज आल्याच्या नंतर तुम्हाला कृषी ऑफिसला भेट देऊन तुमच्या तालुका स्तरावरील जे बियाणे वितरक केंद्र आहेत त्या ठिकाणाहून तुम्हाला हे मोफत बियाणं उपलब्ध करून दिलं जाईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।